हाय, हॅलो. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सो तुम्ही सगळेजण खूप छान आहात. आणि आजचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ या गोष्टीसाठी होणार आहे. त्याआधी पटापट आपल्या फ्लाय विथ सुची चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या सगळ्या लोकांना शेअर करा ज्यांना या व्हिडिओची गरज आहे. सो थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणजे पहिल्या तिमाहीमध्ये त्याच्याहूनही जेव्हा तुमची UPT किट पॉझिटिव्ह येते म्हणजे की तुम्हाला गुड न्यूज समजते की तुम्ही छान असं प्रेग्नेंट आहात आणि तुमच्या घरी असं बाळ येणार आहे. सो अशा या गुड न्यूजमध्ये, अशा या सुंदर आनंदीदायी वातावरणामध्ये जो आई म्हणून तुम्हाला त्रास सुरू होतो, तो त्रास काय काय असतो आणि तुम्ही तो त्रास कमी कसा करू शकता, यावरतीच आपण आज बोलणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट इज की जेव्हा तुमची UPT किट पॉझिटिव्ह येते तेव्हा तुम्ही असं ना ओव्हर कॉन्शियस होता की बापरे मी आता प्रेग्नेंट आहे. खास करून प्रायमी म्हणजे ज्या पहिल्यांदा गरोदर आहेत ना, ज्या पहिल्यांदा प्रेग्नेंट आहेत त्या, की बापरे मी आता प्रेग्नेंट आहे. आता आता मग मला इथं पोटात बाळ वाढते माझ्या. आणि तुम्हाला सांगू, पहिल्या तिमाहीमध्ये ना बाळ फक्त लिंबू असतं ना एवढंच असतं, त्याच्यामुळे तुमच्या पोटामध्ये ते तुमच्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये ते बसून जातं. पण तुम्ही असं ओव्हर कॉन्शियस बनू नका. त्याआधी ॲक्सेप्ट करा की हां मी प्रेग्नेंट आहे, असं काही लॉजिक झालेलं नाही आहे माझ्या बाबतीत आणि मी नॉर्मल आहे. पहिलं तर तुम्ही नॉर्मल आयुष्य जगायला शिका. आणि तुम्ही जेव्हा ओव्हर कॉन्शियस होता ना तेव्हा तुमची बॉडी पण तसंच रिॲक्ट करायला लागते. जसं की काही काही जणांना 3 महिने प्रेग्नेंट आहे हेच माहिती नसतं, त्यांना काहीच त्रास होत नाही. आणि तुम्हाला कळतं UPT पॉझिटिव्ह आली तुमची, तुम्ही ट्राय करत होतात, हां प्रेग्नेंट आहे, पाळी चुकली प्रेग्नेंट आहे, की सगळ्या गोष्टी तुम्हाला सुरू व्हायला लागतात की माझं हे पण दुखतंय, माझं ते पण दुखतंय, मला असं होतं, मला तसं होतं. हा सगळा दिमागी खेळ आहे, हा सगळा सायकॉलॉजीचा खेळ आहे. सो त्याआधी लक्ष द्या की तुम्हाला ओव्हर कॉन्शियस बनायचं नाही आहे, किंवा जे तुम्हाला लक्षणं येत आहेत ते लक्षणाला तुम्हाला पॉझिटिव्हली फेस करायचं आहे, स्वीकारायचे तुम्हाला की हां. सगळ्यात आधी काय माहिती का, की तुम्ही हा विचार करा की जर तुम्हाला पहिल्या तिमाहीमध्ये ना नॉशा आणि वॉमिटिंग होतं, म्हणजे की उलटी होती, मळमळ होतं, खाऊशी वाटत नाही काही, त्यानंतर पचत नाही काही, अनइझी होतं. हार्मोनल इम्बॅलन्स एवढ्या डेंजर लेवलला असतो ना. हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे शरीरामध्ये आपल्या बाळासाठी ना हार्मोन्स तयार होतात. जसं की आता बाळ आल्यानंतर आपल्या छातीमध्ये दूध भरतं, आपल्याला ब्रेस्टमध्ये मिल्क फॉर्मेशन होतं, त्यानंतर आपल्या शरीरामध्ये बरेचसे बदल नंतर होतात, पण त्याआधीची तयारी ही पहिल्या तिमाहीमध्ये सुरू होते. त्यामुळं खूप सारे चेंजेस होतात, पण घाबरून जायचं नाही आहे आपण. आपण खूप शांततेत प्रत्येक गोष्टीला फेस करायचे आणि आपलं जे रुटीन आहे तेच रुटीन फॉलो करायचं आहे. पहिला प्रश्न हा सिम्पटमच्या बाबतीत झाला. आणि काहीच प्रत्येक गोष्टीला हे लक्षात घ्या तुम्ही की मी प्रेग्नेंट आहे. ही माझी स्ट्रेंथ आहे, माझं विकनेस नाही आहे. त्यामुळं प्रत्येक गोष्टीला असं कंप्लेंट करत बसू नका की माझं हेच दुखतंय, माझं तेच दुखतंय, मी आता कायच करू, किंवा असंच का होतंय मला, तसंच का होतंय. सो ॲक्सेप्ट करा. तुम्ही जेव्हा म्हणजे तुम्ही जेव्हा ना अ, अ, आपलं काय म्हणतात ते IVF सेंटर बघा, IUI सेंटर म्हणा, जिथं की टेस्ट ट्यूब बेबी केले जातात, ज्या आईला, ज्या जोडप्यांना ना काय म्हणतात 10-10, 12-12, 15-15 वर्ष बाळ होत नाही, किंवा काहीतरी बाळ होऊ नये म्हणून 1-2 वर्ष गोळ्या खाल्लेल्या असतात, त्यांना राहतच नाही कितीही केलं तरी. त्यांना तो त्रास हवा आहे, पण तो त्यांना त्रास भेटत नाही. आपण किती नशीबवान आहात की हा हेल्दी, म्हणजे हा किती गुड न्यूजवाला त्रास आहे की आपण प्रेग्नेंट आहोत. आपल्या पोटामध्ये आपण एक नवीन जीवाला जन्म देणार आहोत. सो एवढ्या गुड न्यूज असताना, एवढं नवीन जीवाला जन्म देताना काय त्रास. आधीच्या काळातल्या लेडीजला बघा, त्या किती सहन करायच्या. त्या मानाने आपल्याकडं डॉक्टर्स आहेत, आपला नवरा सोबतीला आहे, सासू सासरे, आई वडील, मम्मी पप्पा, सगळे सगळे सोबतीला आहेत आपला त्रास कमी करायला. मग तुम्ही असा विचार का करताय की मला हेच होते, मला तेच होते. सो बेसिकली ते सगळं साईडला ठेवा आणि आनंद माना की हा त्रास तुम्हाला होतोय. बाकीच्या लेडीजला तो त्रास हवा आहे तरी देखील होत नाही. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू युअर त्रास, की तुम्हाला हा त्रास आनंदीदायी होतोय, चांगल्या गोष्टीसाठी होतोय. त्यानंतर पहिल्या तिमाहीमध्ये एक लक्षात घ्यायचे की
तुम्ही हेल्दी खायला स्टार्ट करायचे. म्हणजे तुम्ही डाएट तुमचा चेंज करू नका, पण बाहेरचं फास्ट फूड बंद करा. त्यानंतर पिझ्झा, बर्गर, मॅगी हे सगळं बंद करा. तुम्हाला सांगू मी 3.5 वर्ष झालं मी आत्तापर्यंत मॅगी खाल्लेली नाही. पिझ्झा खाऊन 4 वर्ष झालेत मला. त्यानंतर बाहेरचं जेवण करून मला 2 वर्ष झालेत. मी का तुम्हाला माझं एक्झाम्पल देते माझ्या प्रेग्नेन्सीचं की मी फक्त हां मी मेडिकल प्रोफेशनल्स आहे, मी सिस्टर आहे आणि मला हे त्रास होत आहे किंवा हे असंच असतं. मी फक्त माहिती देत नाही आहे, मी तुम्हाला माहिती देते आहे. प्लस माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की मी आत्ता प्रेग्नेंट आहे 6 महिन्याची. मी ते पण माझा एक्सपिरियन्स शेअर करते आहे तुमच्यासोबत. सो डाएटमध्ये तुमच्या बदल करू नका. हां, आपली इंडियन थाळी म्हणजे आपली भारतीय जेवण पद्धती जी आहे ना, त्याच्यामध्ये असं आहे की आपण कार्ब्स जास्त खातो. म्हणजे पोळी, त्याच्यानंतर आपला राईस असं खातो. फक्त कार्ब्स कमी करायचे आहेत आपल्याला आणि प्रोटीन वाढवायचे. प्रोटीन म्हणजे जे नॉनव्हेज खातात ना, ते अंडे खाऊ शकतात. त्यानंतर मटकी, मोड आलेली कडधान्य, चिकन, मटण तुमचं फक्त चिकन थोडं कमी खा किंवा आठवड्यातून 1-2 वेळेस खा, 1-2 पीसेस. कारण चिकनमध्ये गरमी असते. आपल्या गर्भाशयामध्ये, आपल्या उदरामध्ये एक नवीन जीवाची सुरुवात झालेली असते. सो त्याला गरमी कमी भेटावी म्हणून डाएट थोडा हे करा. आणि हां, पपई खाऊ नका. खाल्ली तर पिकलेली खा. पण शक्यतो मला असं वाटतं की रिस्क कशाला घ्यायची. पहिल्या तिमाहीमध्ये पपई खाऊच नका. त्यानंतर तुम्ही अननस खाऊ नका. बाकी तुम्ही सगळ्या गोष्टी खाऊ शकता. आणि त्यानंतर तुम्ही ककडी, गाजर, सलाड ह्या गोष्टी खाऊ शकता. त्यानंतर आणखीन तुम्ही छाछ घेऊ शकता कंपल्सरी. आणि तुम्हाला सांगू, कुठेतरी ऑइल कमी करा डाएटमधलं, तेल कमी करा आणि तुपाचं प्रमाण वाढवा. जेव्हा तुम्ही तूप खाता ना, त्याच्यामध्ये हेल्दी फॅट असतात. जे हेल्दी फॅट तुमच्यासाठी गरजेचे असतात, तुमच्या बेबीसाठी गरजेचे असतात. आणि दूध, 1 ग्लास दूध घ्या कंपल्सरी हळद टाकून रात्री. शुगर कमी करा, साखर कमी करा, वजन वाढवू नका. पहिल्या तिमाहीमध्ये बाळाचं वजन अगदी 100 ग्रॅम वाढतं आणि आपण आपले 4 किलो वजन वाढवून ठेवतो आणि डिलेवरीनंतर आपल्याला 80-90 किलोच्या मग आपण ते कमी कसं करणार? बाळ तर फिडिंगवरती असतं, बाळ तर मस्त दूध पिते, घरचे कामं सुरू होतात. मग आपल्याला बाळाचं लक्ष द्यायचं की मग आपलं वजन कमी करायचं, आपल्याला हे देखील कळत नाही. त्यामुळं प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. पहिल्या तिमाहीमध्ये अगदी वाढलं तर 1-अर्धा किलो वजन वाढू द्या, बाकी वजन वाढू देऊ नका. आणि मी पण प्रेग्नेंट, मी 2 जीवाची म्हणून कितीही खायचं ह्या गोष्टी करू नका. आधीपासून काळजी घ्या, वजन वाढवू नका तुमचं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला ना हार्मोनल इम्बॅलन्स किंवा हार्मोनल चेंजेस होतात बाळामध्ये. तर ब्रेस्ट इन्गॉर्मेंट म्हणजे आपलं स्तन खाजवायला लागतात, पोट खाजवायला लागतं. सो कुठेही खाजवू नका तुम्ही. ते म्हणतात ना जुने लोक की वन पडतात वगैरे, काही म्हण असू द्या, पण आपल्याला रिस्क घ्यायची नाही आहे. सो त्यामुळं मी एक व्हिडिओ टाकलेला आहे ज्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की हेल्दी ऑइल कसं बनवू शकतात तुम्ही. सगळ्या ऑइल तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता तो व्हिडिओ. ते ऑइल बनवा, रोज रात्री ते 2-3 वेळेस आपल्या ब्रेस्टला, छातीला, पोटाला सगळं तेल लावा, मस्त मसाज करा आणि झोपा. इचिंग होणारच आहे कारण स्तनामध्ये, ब्रेस्टमध्ये ना पेशी तयार व्हायला लागतात, दूध तयार होतं. दूध तयार करणाऱ्या पेशी तयार व्हायला लागतात, म्हणून छातीची साईज वाढते, म्हणून खाज सुटते. सो या गोष्टी अवॉइड करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुमच्या गायनेकॉलॉजिस्टनी किंवा तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेलं असेल की आत्ता लांब राहा जर पॉझिटिव्ह आलेला आहे तुमची प्रेग्नेन्सी. सो रिस्क घेऊ नका तुम्ही. मेडिकल भाषेमध्ये की तुमच्या सगळ्या सेक्शुअल इंटरकोर्स अवॉइड करा तुम्ही. आणि मग पुढच्या तिमाहीमध्ये तुम्ही स्टार्ट करू शकता तुमच्या गायनेकॉलॉजिस्टला विचारून तुमच्या. पण पहिल्या तिमाहीमध्ये तुम्ही स्टॉप करा. कारण कधी कधी काय होतं की प्रेशर खूप जास्त पडतं आणि अबॉर्शनचे चान्सेस वाढू शकतात. सो रिस्क घेऊ नका. त्यानंतर आणखीन काळजी म्हणजे की सतत लक्ष द्या. तुमच्या ज्या इनर पॅन्टीज आहेत त्या दिवसातून 2 वेळेस, रात्री एकदा, असं 3 वेळेस तरी चेंज करा. कारण स्पॉटिंग होतं म्हणजे व्हाईट्स डिस्चार्ज होतो, नवीन बाळ तयार होते ना, तर आपले जे गर्भाशयाची पिशवी आहे त्याच्यामधून व्हाईट स्टिकी डिस्चार्ज होतो. तर तो अवॉइड करण्यासाठी, इचिंग वगैरे सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी 2-3 वेळेस मस्त कॉटनच्या हेल्दी पॅन्टी घाला. टाईट कपडे घालू नका. जीन्स अवॉइड करा. जीन्सनी खूप लेटमध्ये तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स येतात.
सो या गोष्टी फॉलो करा तुम्ही. त्यानंतर आणखीन सांगते की फ्रूट वगैरे तुम्ही सगळं खाऊ शकता. आणि पहिल्या तिमाहीमध्ये एक होतं की कॉन्स्टिपेशन होतं. कॉन्स्टिपेशन म्हणजे की शी होतच नाही, खूप हार्ड होते किंवा ती खडे पडल्यासारखे, शीला टाईम लागतो, कणल्यासारखं होतं. सो त्याच्यासाठी ना तुम्ही इसबगुल म्हणून रात्री फायबर घेऊ शकता किंवा तुमच्या डाएटमध्ये ककडी, गाजर, फूड, सलाड ह्या गोष्टी वाढवू शकता, जेणेकरून तुम्हाला बीट पटकीन शी होऊन जाईल, त्रास होणार नाही. आणि सू जास्त लागते, त्यामुळं कंटाळा करू नका, कारण कंटाळा केला ना तर बाळावरती म्हणजे आपल्या गर्भाशयाच्या पिशवीवरती ताण येतो आणि मग नंतर पोटात दुखायला लागतं. सो तुम्हाला असं वाटतं की पोटात दुखते, पोटात दुखते, ते पोटात ह्याच्यासाठी दुखत असतं की तुम्ही सूला खूप कंट्रोल करून ठेवलेलं असतं आणि लघवीच्या पिशवीचं साईज वाढते आणि जेव्हा तुम्ही वॉशरूमला जाऊन येता तेव्हा ती साईज कमी होतो. तेव्हा ते मसल कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स ज्या होतात ना, त्यामुळे तुमच्या पोटात दुखायला लागतं. सो असं काही लॉजिक नाही आहे, तुमच्याच भाषेत मी तुम्हाला समजून सांगते आहे. सो या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या आणि तुम्हाला अगेन कॉंग्रॅच्युलेशन की हा त्रास तुम्हाला अगदी हवा, लोकांना बऱ्याचशा महिलांना हवासा वाटणारा त्रास तुम्हाला होतोय आणि त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि मला कमेंट करून सांगा की आणखीन कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह हव्या आहेत. आणि माझ्या प्रेग्नेन्सी जर्नीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि माझ्या प्रेग्नेन्सी जर्नीमध्ये तुम्ही माझ्यासोबत आहात, त्याबद्दल अगदी थँक्यू सो मच. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अँड थँक्यू सो मच.